खालापूर तालुक्यात सध्या अनेक ठिकाणी डांबरी व काँक्रीट रस्त्यांचे काम जोमाने सुरू आहे। कर्जत खोपोली महामार्गापासून ते मानकिवली गावातून खोपोली शहराला जोडणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे। हे काम होत असताना ठेकेदाराकडून सुरक्षा नियमांची व मजुरांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। अंगात फाटलेले कपडे, पायात तुटलेली चप्पल, डोक्यावर रखरखते ऊन, खाली काँक्रीटचे काम, हेल्मेट नाही, शूज नाही, सेफ्टी जॅकेट नाही, असे बेजबाबदारपणाचे काम पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत चालू आहे। भर उन्हात कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने एखाद्या कामगारांचा जीव गेल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अथवा ठेकेदार जबाबदार राहणार का? काँक्रीट रस्त्याचे काम करताना अनेक सुरक्षा नियमांचे पालन करणे ठेकेदाराला बंधनकारक असते, परंतु अशा कोणत्याही नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे। या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राखाडे यांच्याशी आमच्या पत्रकारांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता माहिती देताना सांगितले की फक्त काँक्रीट करताना मजुरांना गमबुटे दिले जातात, नंतर त्यांना बुटांची व सुरक्षेची गरज काय असे सांगण्यात आले। रस्त्याच्या कामात सुरक्षेवर दुर्लक्ष झाल्याने अनेक दुर्घटना घडल्या आहेत। अधिकाऱ्यांच्या व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटनेत अनेकांनी आपले जीव गमावले तर अनेकांची परिवार उद्ध्वस्त झाली आहेत। काँक्रीट रस्त्याचे काम करणाऱ्या मजुरांना ठेकेदाराकडून विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे का? त्यांचा पीएफ, हेल्थ इन्शुरन्स व त्यांना आयडी कार्ड देण्यात आले आहे का? काम करणारे मजूर कुठून आले आहेत याची नोंद घेण्यात आली आहे का? हे पाहणे या अधिकाऱ्यांना गरजेचे नाही का? काँक्रीट रस्त्याचे काम करताना महामार्गांवर काम सुरू असल्याचे सूचना फलक, लोखंडी बॅरिगेड, खतरा रिबन लावणे गरजेचे नाही का? वडील उपसरपंच आणि मुलगा ठेकेदार झाल्यावर त्यांना नियम लागू होतो की नाही? नियम कायदे फक्त आणि फक्त सर्वसामान्य लोकांसाठीच असतात का? महामार्गालगत खोदून ठेवण्यात आलेली माती प्रवासी वाहन चालकांसाठी धोकादायक ठरणार नाही का? नियमांची पायमल्ली करणाऱ्या ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का? की मोठ्या नेत्यांचा हात असणाऱ्या ठेकेदारावर साहेबांसाठी बेचारा असणार? रस्त्याचे काम करताना ठेकेदाराला कोणकोणते नियम लागू होतात, कोणकोणत्या नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असते याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला दिली नाही का? टेंडर भरल्यावर वर्क ऑर्डर मध्ये कोणकोणते नियम आहेत हे ठेकेदाराने पाहिले नाही का? असे अनेक सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत। शिवसत्ता टाइम्स साठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।